घेवा फुटी चाय, घेवा फुटी चाय. कोणी मागवली होती का? कोणी मागवलेली नाही. मग ही कोण विसरलंय. पांडू हा आता चहा आणलास तर दे ना. यांका वही होती. ए मला पण दे. हा घेवा. अरे पांडू चहा दे ना. विसरलंय. थँक्यू. बर पांडू हा तुझं एज काय रे? त्या काय ते नाही माझ्याकडे. काय असतं त्या? अरे पांडू वय विचारतोय तो. त्या मोबा. अरे म्हणजे खूप. किती? त्या 350 वर्षा. काय? मग ह्या कमाल आहे. तुम्ही सगळे खूप एन्जॉय करत असाल ना? म्हणजे इतकी सगळी माणसं या एका घरात आणि सगळी वेगवेगळी. सगळी खुळी. बघा कोण बोलतोय. बरं चला आपण एक मस्त सेल्फी काढू. हा चला फिरू. चला पूर्वत अभिभाऊ. चला पांडू 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 इथे फिरू होता ना. फोटो फोटो अभिभाऊ. स्माइल. पांडू हस ना. स्माइल. थांब आर्चिस, काय झालं? ते झाड नको येऊ दिस फोटोत. दिल्या जीव दिल्या लटकून. पांडू शांत बस. त्या दिवशी आजीने सांगितलं त्या बाईने फास लावून घेतलाय. तेव्हापासून तर ते झाड अधिकच भयानक वाटायला लागलंय. आर यू मॅड पूर्वा? तू फिजिक्सची स्टुडंट असून हे असं बोलतेस आणि ह्या गोष्टींवर विश्वास आहे तुझा? अरे आजीने काय सांगितलंय ते आठवतंय ना? आत्ता माझ्या लक्षात येतंय बाबा त्या झाडाखाली कोणाला का बसू देत नाही ते, आणि पारावर दिवा का लावला जातो. पूर्वा प्लीज, हे सगळं इथे ठीक आहे पण ममा समोर नको बोलूस. अरे पण त्या दिवशी काकू पारावर बसली असताना झाडाची फांदी तुटून पडली ना. न्यूटनचा लॉ आहे हा, असं ममा म्हणत. काय तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं एक सायंटिफिक रिझनिंग असतं. काही काळजी करू नका रे. चला मस्त फोटो काढू. अभिदा ये. पांडू फोटो काढूया. फोटो काढूया. स्माइल. पांडू हस ना.